तर मित्रांनो, आज तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या न्यू ब्लॉगमध्ये। तर आज आपण अत्रोलीमधून आपण निघतोय लखनौच्या दिशेने। तर मध्ये रस्त्यामध्ये कुठं काय आपण काय पाहिलं, काय नाही, ते सर्व ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही तेवढं पाहिजे तेवढं सपोर्ट करत नाही मित्रांनो, तुम्ही सपोर्ट करा आपल्या यूट्यूब आयडीला, लवकर सबस्क्राईब करा, कारण की आपले आता 900 होणार आहे, 900 सबस्क्राईब होणार लवकरच। तर लवकर सपोर्ट करा तुम्ही। महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण रे, जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आपण थांबलो होतो जंगलेश्वर महादेव मंदिरामध्ये। जवळजवळ आपण काल पण याच ठिकाणी, परवा दिवशी पण याच ठिकाणी मुक्काम केला होता। तर आज निघतोय आपण लखनौच्या दिशेने। लखनौ इथून 50 किलोमीटर आहे। तर लखनौमध्ये आपण लखनौच्या पुढं शक्यतो आज निघू। तर आपली रामपेरी तयार झालेली आहे निघण्यासाठी, पाहू शकता तुम्ही। त्या प्रकारे रामपेरी आपली तयार झालेली आहे। याच ठिकाणी आपण 2 दिवस टेंट लावून याच ठिकाणी थांबलो होतो। तर या साईडला महादेव मंदिर आहे। तर चला मंदिरामध्ये एकदा दर्शन करून येऊ। तर मित्रांनो, इथं आहे तीर्थ, पाहू शकता मित्रांनो। अशा प्रकारे हे तीर्थकुंड आहे। जसं त्या ठिकाणी आपण त्या दिवशी आंघोळ केली त्या ठिकाणी, तसंच ह्याच ठिकाणी एक कुंड आहे मित्रांनो। तर चला आता मंदिरामध्ये जाऊ दर्शनासाठी। ओम नमः शिवाय। तर मित्रांनो, खूप जण वटवृक्ष या ठिकाणी पाहू शकता, एकदम प्रचंड मोठा आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या ठिकाणी आहे प्रभू श्रीराम मंदिर। तर तुम्ही सर्वांनी एकदा दर्शन करून घ्या मित्रांनो। हे ठिकाण आहे संतोषी माता मंदिर, तर तुम्ही दर्शन करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, या ठिकाणी आहे भोले बाबा मंदिर, जंगलेश्वर महादेव मंदिर मित्रांनो। तर तुम्ही दर्शन करू शकता, एकदम प्राचीन मंदिर आहे मित्रांनो। पण ह्या ठिकाणी आहे तुळशी माता मंदिर मित्रांनो। तर या ठिकाणी आहे यज्ञकुंड आहे मित्रांनो असं। तर ह्या ठिकाणी आहे काली माता मंदिर, तर तुम्ही सर्वांनी एकदा दर्शन करून घ्या मित्रांनो। या ठिकाणी पण माता राणींचं आणि गणेश महाराजांचं या ठिकाणी मूर्ती आहे मित्रांनो, तुम्ही दर्शन करू शकता। तर मित्रांनो, दर्शन करा, या ठिकाणी पण मंदिर आहे। या ठिकाणी आहे हनुमान दादा मंदिर, तर मित्रांनो दर्शन करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी आहे शनी महाराज मंदिर, तर तुम्ही पण दर्शन करू शकता मित्रांनो। श्री जंगली शिव मंदिर मित्रांनो या ठिकाणी। तर मित्रांनो, या ठिकाणी असे इथलचे लोक म्हणतात की जवळजवळ 14 वर्षे इथं सीताराम जप चालू आहे मित्रांनो। तर आता 2016ला चालू झालं होतं, तर आता आहे 2025। तर मित्रांनो, जवळजवळ 9 वर्ष पूर्ण होते ना आता। तर या ठिकाणी कंटिन्युअस सीताराम जप चालू आहे मित्रांनो, रात्रंदिवस 24 घंटे। तर 14 वर्ष चालणार आहे। या ठिकाणी मंदिर आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे। एकदम पुराण पिंपळाचं झाड आहे मित्रांनो। तर चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो जरूर करा। कसं मराठी माणूस म्हणून तसं हॅशटॅग टोपीवाला। मित्रांनो, आपल्याला पुन्हा एकदा गोमती नदी लागलेली आहे। तर आपण त्या ठिकाणी 2 दिवस झाले तेव्हा आपण गोमती नदी पाहिलेली मागं। तर पाहू शकता तुम्ही, पुन्हा एकदा आपल्याला गोमती नदी लागलेली आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी। तर आपल्याला या ठिकाणी एक तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणी जायचं, चंडिका माता देवी मंदिर आहे। तर आता थोडं पुढे गेल्यानंतर एक रोड आहे, तिथून असं आपल्याला तिकडे जायचं आतमध्ये 1 किलोमीटरवर। तर त्याच्यानंतर आपण मंदिरामध्ये जाणार आहे। तर मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वांना दर्शन देणार आहे। ज्या अगोदर गोमती नदी पुन्हा एकदा बघून घ्या। कतवारामध्ये खाटू श्याम मंदिर मित्रांनो या ठिकाणी। तर चला आता आतमध्ये दर्शनासाठी जाणार आहे। ह्या साईडला आहे चंद्रिका माता मंदिर, त्या ठिकाणी पण आपण जाणार आहे। तर पहिल्यांदा खाटू श्याम मंदिरामध्ये जाऊ आपण। तर मित्रांनो, या ठिकाणी खाटू श्याम मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहे। तर पाहू शकता मित्रांनो, सभा मंडप, एकदम मोठा सभा मंडप आहे मित्रांनो। आपली रामपेरी तिकडे लावलेली आहे। तर चला आता एकदा मंदिरामध्ये दर्शन करू मित्रांनो अशा प्रकारे। तर मित्रांनो, या ठिकाणी खाटू श्याम मंदिर आहे मित्रांनो। या ठिकाणी आहे हनुमान मंदिर, या ठिकाणी आहे राधाकृष्ण मंदिर मित्रांनो। अशा प्रकारे या ठिकाणी छोटस मंदिर मित्रांनो, या साईडला सभा मंडप आहे।
तर मित्रांनो या ठिकाणी आहे महादेव मंदिर मित्रांनो. तर तुम्ही भोलेबाबांचं दर्शन करा एकदा. हर महादेव शिवशंभो. तर मित्रांनो या आहे गोमती नदी या ठिकाणी. हे बघा या साईडला आहे महादेव मंदिर आणि त्या साईडला खाटूश्याम मंदिर. तर आपलं दर्शन झालंय. तर आता आलो होतो गोमती नदी पाहण्यासाठी या ठिकाणी. तर तुम्ही पण पाहू शकता अशा प्रकारे. मित्रांनो चंद्रिका माता देवी मंदिराची कमान आहे मित्रांनो अशा प्रकारे एकदम सुंदर. मित्रांनो आपण आता चाललेलो आहे मा चंद्रिका माता मंदिरामध्ये. तर कितीक वेळ लागतोय कितीक नाही तर बघू मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकता मा चंद्रिका देवी दरबार या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एकदम मोठी घंटा आहे मित्रांनो. चंद्रिका माता देवी मंदिर. भैरव मंदिर आहे मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी आहे भोलेबाबांची मोठी मूर्ती मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. आणि या प्रकारे असं तलाव आहे या ठिकाणी. फुकटची पावडर घ्यायची असेल तर लखनौ रोडला या. ती फुकटची पावडर आहे पावडर. हा हे बघा हे सारी फुकटची पावडर आहे इथं. हे बघा रोड सारा फुकट पाकट. हे बघा फुकटची पावडर घ्या लावून फुकटची पावडर. ह्यो आहे सीतापूर हायवे. ह्यो आहे लखनौचा बायपास. ह्यो आहे बायपास. या ठिकाणी आपण बायपासच्या वरून चाललोय मित्रांनो. बायपास रोडनी लखनौच्या बाहेर. आणि आहे सीतापूर रोड मित्रांनो. पाहू शकता पूर्ण धुळच धुळ निसती धुळच धूळ. आपण पुला घालून जात असताना या भैयाने थांबवलं आपल्याला. आता जेवण दिलंय मित्रांनो त्यांनी खाण्यासाठी. भैया इधर देख भैया. उधर एक भैया है उधर. ये दोनों भैया ने रुकाया फिर अभी खाना खा रहे हैं. चलो एकदा जेवण करून घेतो. त्याच्यानंतर पुढे निघणार इथून 1-2-3 किलोमीटर हनुमान मंदिर त्या ठिकाणी आपली व्यवस्था होती की नाही राहण्याची ते पाहायचंय. तर चला एकदा जेवण करून घेतो.